सर्वांना नमस्कार. मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव. आज आपण KVK ममुराबादला BBF म्हणजे ब्रॉड बेड फरोस किंवा ज्याला आपण मराठीमध्ये रुंद सरी वरंबा ही जी पद्धत आहे लावणीची आणि नांगरणीची त्याच्याबद्दल आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी आज आपण जमलेलो आहोत. इथे पूर्ण कृषी विभाग आणि आपली KVKची टीम आणि इतरही ॲग्रीमध्ये काम करणारे आपले शास्त्रज्ञ असतील आणि बाकी पूर्ण स्टाफ तसेच आपले व्यापारी आणि शेतकरी देखील उपलब्ध आहेत. तर यामध्ये आपण जर बघितलं तर ही जे बियाणं आहे आणि ही बियाणं ह्या यंत्राच्या माध्यमातून खाली जातं आणि ह्या ज्या दोन सरी पाडणारे जे दोन साईडला लावलेले वाफे तयार करणारे जे दात आहेत त्याच्यानी पूर्ण एक वाफा तयार होतो, एक ब्रॉड वाफा तयार होतो आणि त्याच्यानंतर ह्या प्रत्येक दातामधून आणखी पेरणी देखील करता येते. याचे बरेचसे फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्यामध्ये बियाणं जे आहे ते कमी प्रमाणामध्ये लागतं. त्यासोबतच पाणी जे आहे ते पाणी जर जास्त आलं तरी ते ह्याच्यामार्फत आपले जे सरी आपण पाडलेले आहेत त्याच्यामार्फत निघून जातं आणि कमी जरी असेल तरी मॉइश्चर जे आहे त्याच्यामध्ये टिकून राहतं. त्यासोबतच बियाणं कमी लागत असल्यामुळे शेतकऱ्याची जी इनपुट कॉस्ट आहे ती कमी होते. पिकांमधलं अंतर व्यवस्थित राहतं, त्यांना न्यूट्रियन्ट्स प्रॉपर पद्धतीने मिळतात, पिकांची वाढ चांगली होते आणि येणारं उत्पादन अगदी चांगल्या पद्धतीचं येतं. त्यासोबतच या बियाणांसोबत आपल्याला खतं देखील त्याच्यामध्ये टाकून देता येतात आणि पहिला डोस जो खतांचा असतो तो त्यासोबतच दिला जातो, त्यामुळे पिकांची वाढ देखील चांगली होते. हे सगळ्याच प्रकारच्या पिकांमध्ये आपल्याला वापरता येतं. मोस्टली आता सोयाबीन असेल किंवा तूर असेल, मूग असेल याच्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावरती वापर होतो. त्यासोबतच इतरही सगळ्या पिकांसाठी आता याचा वापर करता येतो. जर BBF यंत्र नसेल तर त्यासोबत दुसऱ्या पण यंत्रांनी हे करता येतं. म्हणजे जसे आपले जर आपण बळीराम नांगर असतं आपलं त्याच्यानी सरी पाडून त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पेरणी देखील करू शकतो आणि डिबलरच्या मार्फत देखील पेरणी करू शकतो. बेसिक कन्सेप्ट हा आहे की याच्यामध्ये ब्रॉड बेड फरोस तयार झाली पाहिजे, एक उंचवटा मिळाला पाहिजे पिकांना आणि त्याच्यावरती पिकांची लागवड केली पाहिजे. मधल्या ज्या सरी आहेत त्याच्यातून पाण्याचा निचरा देखील खूप चांगल्या पद्धतीनं होतो. जर आपण आता बघितलं तर क्लायमेट चेंजमध्ये कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडत असताना आपल्याला दिसून येतो, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होताना दिसून येतं. परंतु या टेक्निकचा वापर करून आपण ते क्लायमेट आयनक्लॅड ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणू शकतो की क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर आपल्याला करायला याची मदत होते. तर माझं सर्वांना आव्हान असेल की आपण मोठ्या प्रमाणावरती BBF यंत्राद्वारे नांगरणी आणि पेरणी करावी, जेणेकरून आपल्याला इनपुट कॉस्ट कमी होईल आणि उत्पादन वाढण्यास खूप मदत होईल. धन्यवाद.